बघा, वाळलेल्या मिरचीपासून तयार केलेला हा खुडा आहे। हा खुडा तुम्ही पोळी भाकरी किंवा कळण्याची भाकर, पराठा याच्यासोबत हा खाऊ शकता। खूपच चवीला छान लागतो। आपली साधी लाल लसूणी चटणी असते त्यापेक्षाही हा चवीला खूप छान लागतो। नक्की करून बघा। नमस्कार, दिशा स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण या वाळलेल्या मिरच्यापासून खुडा तयार करणार आहोत। तर तो खुडा करण्यासाठी आपल्याला याची नाके वगैरे काढून घ्यायचे आहे। आणि ह्या जर वाळलेल्या मिरच्या असतील तर तुम्ही हाताने याला क्रश करून घेतले तरी चालेल किंवा असं बारीक करून घेतलं तरी चालेल। आणि आता हे वाक्कच मिरची आहे त्यामुळे आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि अगदी नकळत याला फिरवून घेणार आहोत। हे बघा, असं नकळत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे। हे बघा, किती जाड अशी ही चटणी करून झालेली आहे। आता आपण तेल आणि लसूण घेणार आहोत। हे बघा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे। ह्या आपण क्रश करून घेणार आहोत किंवा ठेचून घेणार आहोत। हे बघा, लसूण आपला तयार झालेला आहे। मिरचीचं पण आपण क्रश करून घेतलेलं आहे। आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। त्यासाठी तेल जास्त वापरावे। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत। अगदी हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि हा खुडा चवीला खूपच छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हा खुडा कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। खुडा करत असताना अगदी बारीक गॅसवर हा खुडा आपल्याला करायचा आहे। जास्त मोठ्या गॅसवर जर आपण हा खुडा केला तर तो जळू शकतो। आणि हे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेतलं तरी चालेल। आता आपला गोल्डन कलर आलेला आहे। यामध्ये आपण हा खुडा टाकून घेणार आहोत। मीठ घेणार आहोत। मीठ तुमच्या चवीनुसार, मी 1 चमचा घेते, छोटा चमचा। आता व्यवस्थित हे आपण भाजलेल्या नाही आहे मिरच्या, त्यामुळे व्यवस्थित मंद आचेवर आपण हे भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की या खुड्यावर तेल आलेलं आहे। एवढं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। हे बघा, आपल्या मिरचीचा खुडा हा भाजून झालेला आहे। ते बारीक असल्यामुळे त्याला भाजायला जास्त वेळ पण लागत नाही। नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू। गॅस बंद करूया आणि आपला खुडा हा तयार झालेला आहे। हे बघा, खुडा तयार झालेला आहे। खुडा झाल्यानंतर लगेच तुम्ही कढईमधून काढून घ्या, नाहीतर त्या गरम कढईमध्ये हा खुडा राहिला तर तो जळू शकतो। म्हणून लगेच काढून घ्या आणि नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन